त्यावेळेला ते बाळ जन्माला येतं 9 महिने 9 दिवसानं, त्यावेळेला आपण त्याला असं बोट घालून त्याची मूठ उघडतो. तर त्यावेळेला ह्या 3 रेषा तयार झालेल्या असतात. म्हणजे ह्या जे आहे हस्तरेषा ही आपल्याला आईच्या उदरातनच येत. आता घटना कोणीही टाळू शकत नाही. मी लिहून दिले म्हणून मी घटना टाळू शकत नाही. बरोबर. आपण तीव्रता कमी करू शकतो. पूर्वी पुरुषांचा उजवा हात बघितला जायचा आणि बायकांचा डावा हात बघितला जायचा. कारण पूर्वी कसं होतं की बाई ही चूल आणि मूल एवढीच हे होती. तर शुक्र आणि मंगळ ह्याच्यावर बारीक जाळी तयार होते. मग ती सासूरवाशी नसते, तिला सासरीच जात असते. लेडीज मध्ये किंवा मुलींच्या मध्ये म्हणलं तर पीसीओडीची जास्त समस्या आहे की मुलींना त्या पेरेडच येत नाहीत. तर ते आपल्याला हातावरनं कळू शकतं. म्हणजे विधी लिखित ते टाळू शकत नाही. हातावर काही अशी शुभचिन्ह आहेत. स्वस्तिक आहे, कमळ आहे, मासा आहे, देऊळ आहे, त्रिशूळ आहे, ही शंख, चक्र, गदा हे चिन्ह हातावर असतील तर निश्चित ती व्यक्ती आजच्या भाषेमध्ये करोडपती असू शकते. पण उपायानं तुमचं आयुष्य किंवा तुमचं लाईफ बदलू शकत. त्यांचा खराब काळ चालू होता, त्यानंतर त्यांना आपत्तीच झालं. एक मुलगी आहे, तिचा घटस्फोट वाचला. मग त्याचं जर समजा मंगळावरनं इकडच्या मंगळावर लाईन आली असेल तर त्याला डिवोर्स लाईन बोललं जातं. मग त्या वयाला त्यांचा डिवोर्स हा होतो. शक्यतो मी लव्ह मॅरेज करू नका असा सल्ला देतो.